संबंधी पसाऱ्यास भोग्यास किंबहुना अखिल प्रपंचास सत्य समजतो। पण त्यात सत्य काय आहे आणि मिथ्या काय आहे या दोनचा विचार केला तर आपणास विचारांती असे आढळून येईल की काय विचार करतोय आपण? देहाला आपण सत्य समजतो, या देहाला। त्याचप्रमाणे देहाच्या संबंधी जे जे कोणी आहेत, पुत्र, मित्र, पत्नी, नातू, पणतू, यांना पण आपण सत्य समजणार ना, बरोबर आहे ना? तेव्हा देह तो देह संबंधी जेवढा पसार आहे, हे माझं टेबल आहे, माझं ग्लास आहे, हा माझा पंखा आहे, हा माझा पंखा आहे, हा माझा रुमाल आहे, याला कोणी हात लावायचा नाही, हे माझं पुस्तक आहे, याला कोणी हात लावायचा नाही। तर हे मी आणि हे माझे संबंधी है ना। तो जशा तऱ्हेने या देहा व देह संबंधी पसारास म्हणजे भोग्यास, देह संबंधी पसारा मतलब भोग्य, आपण भोगता, शरीर हे भोगाचं साधन और हे सगळे पदार्थ काय भोग्य आहेत, है ना। भोग्यास एवढंच नाही तर किंबहुना अखिल प्रपंचास सत्य समजतो, एवढी अधोरेखा करा। कशाला आपण सत्य समजतो? पृष्ठ 25 दुसरा मिळाला। ज्या देहात देह संबंधी पसारास म्हणजे भोग्यास किंबहुना संपूर्ण प्रपंचाला सत्य समजतो। आपण प्रपंचाला काय समजतो? सत्य समजतो। पण त्यात सत्य काय आहे, त्यामध्ये सत्य काय, ज्याला आपण सत्य समजतो त्यामध्ये सत्य नावाची वस्तू काय आणि मिथ्या काय, या दोचा विचार माणूस कधी करत नाही। तुकाराम महाराज म्हणतात, मरणा हाती सुटली काया विचारे या निश्चय। काय म्हणतात? विचारे या निश्चय, विचार करून निश्चय केला तर। तेव्हा या दोचा कशाचा विचार केला? प्रपंचात सत्य काय आणि प्रपंचात मिथ्या काय, या दोचा विचार केला तर आपणास विचारांती असं आढळून येईल जे पदार्थ आपले भोग्य आहेत, हा भोग्य राहिला तर हा राहत नाही, हा राहिला तर हा राहत नाही, हा राहिला तर हा राहत नाही, बरोबर आहे। तेव्हा भोग्याच्या स्वरूपात सारखा बदल होतो, पालट होतो, आणि भोग्याचे न बदलणारे न पालटणारे स्वरूप जर कोणते असेल तर ते म्हणजे सतत बदलणे, अखंड पालटणे, नेहमी परिवर्तन होणे हे होय। पालट, बदल, परिवर्तन हा त्या भोग्याचा अंगभूत धर्म होय। अधोरेखा करा एवढ्याला। काय लक्षात येतंय? मी भोगता आहे आणि हे सगळे पदार्थ प्रपंचातले भोग्य आहेत। या भोग्यामध्ये सारखा बदल होतो। हे आता एवढा पंखा हवा घेऊ शकतो है ना,
याच्यावर पाय पडला तर काय होईल? चुरा होईल. आणि हा वारा घेण्याच्या कामाचा राहणार नाही. बदललं, याच्यात पालट झालं ना. भोग्याचे सारखा बदल आणि पालट होत असतो. जे पदार्थ भोगले जातात त्याला भोग्य पदार्थ म्हणतात. या भोग्य पदार्थामध्ये काय होत जातं? सारखा बदल होतो, सारखा पालट होतो. तर भोग्यामध्ये काय वस्तू आहे त्याच्यामध्ये सतत बदल होतो. बरोबर आहे ना? सतत त्याच्यामध्ये बदल होतो, सतत त्याच्यामध्ये पालट होतो, सतत त्याच्यामध्ये परिवर्तन. आता या भोग्य पदार्थामध्ये न बदलणारी कुठली गोष्ट आहे? न बदलणारी कुठली वस्तू आहे का? न बदलणारी हीच वस्तू आहे. तिचा धर्म काय धर्म आहे? सतत बदलणे, सतत पालटणे, सतत परिवर्तन होणे. हा जो प्रपंचाचा संसाराचा धर्म आहे त्याच्यात कधी पालट होतो की नाही होतो? नाही. हा प्रपंचाचा धर्म आहे ना. काय? हा प्रपंचाचा नियम आहे ना. काय नियम आहे? सतत बदलणे, परिवर्तन होणं, पालटणं आहे ना. जन्माला येणं, काही काळ स्थितीत राहणं आणि मरणं. हा जो धर्म आहे याचा, या धर्मात काय बदल होतो? या नियमात काय बदल होतो का नाही होत? लक्षात येत आहे का? है ना? याच्यामध्ये काही बदल होत नाही, तो तसाच राहतो. प्रपंचाचं स्वरूप बदलत जातं, पण या प्रपंचामध्ये न बदलणारे काय? सतत परिवर्तन होणं, सतत बदलणं, सतत उत्पन्न होणं, नष्ट होणं, उत्पन्न होणं, नष्ट होणं, उत्पन्न होणं, नष्ट होणं. या धर्मात काय बदल होतो का? हा न पालटणारा धर्म आहे. कोणाचा? प्रपंचाचा. प्रपंचाचा न पालटणारा धर्म कुठला? सतत बदलत राहणं, सतत उत्पन्न होत राहणं, सतत नष्ट होत जाणं, सतत परिवर्तन होत राहणं. हा प्रपंचाचा धर्म आहे आणि तो कधीही बदलत नाही. तुम्हाला सर्दी झाली आहे, कूलर बिलर लावून बसले असतील, गरम होत आहे, त्रास होणार आणि सहन होत नाही. मग एकदा सर्दी झाली तर इकडे बसा लागेल. तर हा माझा फॅन घेऊन बसा, बसा, या इकडे. ते सहन होत नाही. ते जरा फिरतं करा पंख्याला. पंख्याला फिरतं कसं करायचं माहिती आहे ना? हे घ्या, नाही घ्या, तिकडचं तिकडचं तिकडचं. हा हा, आता हे गोमाला लागलं है ना. बस, याला पण फिरतट करायचं का? करा. तेव्हा जे भोग्य प्रपंच आहे त्या भोग्य प्रपंचाचा काय नियम आहे? सतत पालटत राहणं, बदलत राहणं, जन्माला येणं, नष्ट होणं.
याच्यामध्ये काही बदल होत नाही. बरोबर आहे. आता पुढे म्हणतात एकनिष्ठ अव्यभिचरित असे भोग्य विषयाचे कोणतेही स्वरूपच नाही. भोग्य विषयाचे कोणतेही स्वरूप अखंड एकनिष्ठ आणि व्यभिचार न होणार असं कोणतंही स्वरूप नाही है ना. त्याचा धर्म काय? एकनिष्ठ न राहणं, सतत बदलत राहणं, हे त्याचं स्वरूप आहे. हे लक्षात येतं ना. एकनिष्ठ अव्यभिचरित असे भोग्य विषयाचे कोणतेही स्वरूप नाही. घ्या अधोरेखा करा. स्वदेह दृष्ट्या जन्मल्यावर स्तनपानाची अवस्था येते. आपला जन्म झाला है ना की त्या ठिकाणी आईच्या स्तनाला ते लेकरू लागतच आणि पितच. स्वाभाविक आहे ना. स्तनपानाची अवस्था येते. पहिल्यांदा काय होतो? जन्म, लेकराचा जन्म. नंतर काय? स्तनपान करायला लागतं की पण ती स्तनपानाची अवस्था येते की लागलीच जाते. आणि कुठली अवस्था येते? बाल्यावस्था. वरण भात खाऊ लागतं, दही भात खाऊ लागतं है ना. कुठली अवस्था? बाल्यावस्था येते व तीही जाते. मग कुमार बनतो. एवढा कुमार, नचिकेता, ध्रुव, प्रल्हाद, असं कौमारी अवस्था येते. नंतर तीही जाते. नंतर कोण येतं त्याच्या पाठोपाठ? तारुण्य येतं. लग्नाच्या वेळचा राम आहे ना. स्वयंवराच्या वेळेचा कृष्ण, अर्जुन, हे सगळे. ही कुठली अवस्था? तारुण्यावस्था येते. तारुण्य येते आणि ते राहील का? तेही जाते. मग पुढे काय होतं? 2-4 लेकरं होतात. मोठा होतो, प्रौढ होतो. प्रौढावस्था येते व जाते. नंतर प्रौढावस्थाच्या पुढे काय? काठी टेकायला लागतो. दमलोय आता, काय नाही तुमचं तुम्ही बघा बाबा ना. वृद्धावस्था येते व तीही जाते ना. शेवटी मरणावस्था येते आणि तो संपतो मनुष्य है ना. तर कुठल्या कुठल्या अवस्था आल्या? जन्म, स्तनपान है ना, बाल्यावस्था, कुमारावस्था, नंतर तारुण्यावस्था, प्रौढावस्था, नंतर वार्धक्य आणि मरणावस्था. मरण. या 7-8 अवस्था झाल्या. 8 अवस्थांमधून हे शरीर जात असतं. हे लक्षात घ्या. शरीराचा कोणीही अमर नाही आहे ना. वाटतं आपणाला अमर आहे म्हणून, प्रत्येकाला जावं लागणार, हे लक्षात ठेवावं है ना. व या मृत्यू लोकाचा सदाचा निरोप घ्यावा लागतो. आता शरीराचा विचार झाला. या प्रपंचामध्ये असणारं कोण? शरीर. आता मनाचा विचार केला तर ते मनही त्रिगुणात्मक असल्यामुळे सत्व, रज, तम या गुणापैकी ज्या गुणाचे प्राधान्य मनात असते त्या गुणानुरूप सात्विक, राज, तामस विषय आवडतात. बरोबर आहे ना. तुम्हाला मन हे त्रिगुणात्मक आहे. म्हणजे सत्वगुण त्याच्यामध्ये असतं, रजोगुण असतं आणि तमगुणही असतं है ना. सत्वगुण असेल तर सात्विकता येते. झालं कोणी बोललं तर काय करेन, जाऊ ते, सोडून द्यायचं ही कसली आहे? सात्विकता आहे ना. जाऊ देत, त्याच्या तोंडाला कोण लागल है ना. त्याचं तोंडाला कुलूप कोण लावू शकतो का? नाही आहे. आपणच बसलेलं बरं ना. बोल बाबा किती बोलायचं. मोदीजी बोलतात ना,
आता याच्यामधल्या शब्दकोशातल्या कुठल्याही शिव्या द्यायच्या शिल्लक राहिलेल्या नाही. आता करा किती काय ते शोधा, है ना. शोधून शोधून सुद्धा सापडत नाही, मग पुन्हा पुन्हा त्याच शिव्या द्यायच्या. आता तो कसला बनला, निगरगट्ट बनला की नाही. किती द्यायच्या तेवढ्या द्या शिवाय बाबा. तुमच्या तोंडाला काय कोण बंद करू शकत नाही. याला म्हणतात सात्विकता, है ना. पण रजोगुण असेल त्यावेळेला काय होतं, बघतोय लांबून, तू अवत घालतोय, त्याने ते त्याच्या शेतात नांगर घातला पाहिजे की नाही. मेरेवरच नांगर घालतोय. त्यानं सांगितलं तो तिकडे नांगर घाल, मेरेवर नको. मेरेवर कशाला, बांधावर कशाला नांगर घालतो. अरे गवत आलाय, मी काढतोय ते. ते गवत राहू देत ना दोघांच्या याच्यामध्ये, राहायला पाहिजे, आहे ना. तो म्हणाला नाही, काय करतो ते कर, काय तुला कोर्टाला काटा लागला नाही. तो म्हणाला कोर्टाला काटा लागायच्या ऐवजी आत्ताच तुझं डोकी फोडून टाकतो. पुढे चालवायचा नाही नांगर, है ना. त्याने नांगर चालवला, घेतली काठी आणि डोक्यावर आणला, है ना. आणला तर काय झालं, फुटली डोकी, झालं ना. पोलिसांकडे तक्रार झाली, याला घेऊन गेले. रजोगुणाचा परिणाम, है ना. ज्या वेळेला तमोगुण येतो त्यावेळेला काही स्थिर राहत नाही. जाऊ द्या, रोजच चाललेलं त्या रविवाराला तेच चाललेलं. आज उन्हाळा खूप आहे, झळा खूप लागते, नको जाऊ दे, राहू दे, पुढल्या वेळेला बोलूया. हे तमोगुण आहे ना. पण तुम्ही म्हणाल की झळा उन्हाळ्यात नसणार तर कधी असणार, हिवाळ्यात असणार का. हो, थंडी उन्हाळ्यात कशी असेल, उन्हाळ्यात ऊनच असेल ना. जसा तसा आपण स्वामीजीच्या मागे लागून पाठ सुरू केलेला आहे ना. तर आपण नाही गेलो तर स्वामीजी चिडायचे, तुम्हाला गरज नाही तर मलाही गरज नाही, चला पाठ बंद करून टाका म्हणायचे. त्याच्यापेक्षा आपण काय करूया, जाऊ दे, थोडासा त्रास होईल, जाऊया. आज तुमची अवस्था होते की नाही, होय की नाही. चालताना खूप झळा लागला तेरला, है ना. हे तुमचं काय झाले, पहिलं काय होतं, तमगुण होता. मनाला समजावल्याबरोबर त्याला जाऊ द्या, नका. हे आलं काय, सत्वगुण, है ना. सत्संग आहे, माझ्या कल्याणाचा मार्ग आहे, मी नाही चुकवणार. थोडा त्रास झाला तरी हरकत नाही, आठवड्यातून एकदा जायचं आहे, जाऊया. हे सात्विक. त्याच माणसामध्ये एका वेळेला सत्वगुण, दुसऱ्या वेळेला रजोगुण, तिसऱ्या वेळेला तमगुण, आणि तमगुणाचं हे निराकरण करून पुन्हा सत्वगुण, हे असू शकतं की नाही. ही कोणाची अवस्था झाली, मनाची. कोणाची. आता मनाचा विचार केला तर तेही त्रिगुणात्मक असल्यामुळे सत्व रज तम या गुणापैकी ज्या गुणाचे प्राधान्य मनात असते त्या गुणानुरूप सात्विक, राजस, तामस विषय त्याला आवडतात, है ना. मनात सात्विकता असेल तर तो काय म्हणेल, ताबडतोब सत्संगाला गेलं पाहिजे, सोडून जमणार नाही, है ना. सत्संग आवडायला लागला त्याला, भजन आवडायला लागलं, कीर्तन आवडायला लागलं. जळा असताना तेरला गेलं इतक्या लांबवर उन्हाच्या करून, कारण सात्विकता आहे मनामध्ये. संताला काय केलं, 300-400 वर्षापूर्वी गेला असेल, तरी पण आपण जाऊन काय केलं, संतांचं दर्शन गेलं तर कोणासाठी, संतावर आपण उपकार करतो की आपल्यावरच उपकार करतो आपण. आपल्यावरच उपकार करतो ना आपण. आपल्याला स्मरण होतं ना, संत चरिताचं स्मरण होतं ना, है ना. तसं
राजस विषय राजोगुण तुमच्यामध्ये झाला तर मग काय करणार? जाऊ द्यात, कशाला माळा बिळा घातलं, जाऊ असू दे, टाकून द्या. खिडक्याला खोट्यावर अडकवलं, काय खायचं ते खाल्लं, निघाला वाटलं. रजोगुण है ना. सत्वगुण असताना काय म्हणाला? स्वामीजी माझ्या गळ्यात माळा घाला, मी याच्यासाठी आलो. 6 महिन्याच्या आतच काय झालं? मन परिवर्तन झालं. याच्यामध्ये काय फायदा? सगळं ते बाकीचे लोक म्हणतात चल चल तर चल. कुठं माळायचं काय? कोणत्यावर ठेवली? काय करायचं ते केलं. रजोगुण आहे ना. क्रोधामध्ये येणं, मोहात येणं, हा तो गुण आहे. किंवा ते विषय त्याला आवडतात. काय करतात? जसा तुमच्यामध्ये गुणाची प्रधानता असते, सत्वगुणाचं प्रधानता असते, तो सौम्य होतो, सदैव प्रसन्न राहतो, सदैव काय करत राहतो? क्षमाशील राहतो, सदैव दुसऱ्याबरोबर चांगले संबंध ठेवतो, सदैव सुशील वर्तन असतं, सुवचन बोलतो, तोंडातून कधी शिवी येत नाही त्याच्या मनात, कारण तो सात्विक आहे. म्हणून रजोगुण असेल किंवा रजोगुण वाढला तर तुम्ही कुठल्याही टोकाला जाता, मारामारीपर्यंत जाता तुम्ही. बरोबर आहे. तमोगुण असल्यानंतर काय करणार? नकोच मी झोपूनच राहतो. आता झोपून येतो ना. 4 महिन्यापूर्वी माझ्यामध्ये होता ना तमोगुण. काय करायचं? सारखा ताप यायचा, सारखा ताप यायचा, सारखी धापड यायची. काय करायचं? कोणी आला तर मी आपलं काय स्वामीजी झोपलेले. काय सबंध दिवसभर झोपतात काय स्वामीजी? झापड यायचीच ना. तमोगुण झालं. सात्विक, राजस, तामस विषय आवडतात. त्यामुळे एकच विषय आमरण आवडतो. अगर आमरण एकाच विषयाविषयी अनुकूल बुद्धी राहील असे नाही. एकच विषयाविषयी एकच विषय मरणापर्यंत आवडतो असं राहत नाही, है ना. म्हणजे आवड ही काय तुमची बदलत असते ना. मरणापर्यंत जो काळ असतो त्याच्यामध्ये तुमच्या आवडी किती बदलत असतात, है ना. आवड म्हणजे काय? आवडीचं लक्षण काय? एखाद्या विषयाविषयी हा माझा अनुकूल आहे अशी बुद्धी. आवड म्हणजे काय? आवड म्हणजे काय? विषयाविषयी अनुकूल बुद्धी ही तुमच्या मनामध्ये उत्पन्न होली का? आवड. सहज आवड, संत लोक आवड म्हणत जातात, है ना. आवडीनं गाईन नाम तुझे, संत लोक म्हणतात. आवडीने तुझं नाव गाईन. तर आवड म्हणजे काय? आवड 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 म्हणजे काय? ज्याच्यापासून अनुकूल बुद्धी होते, हा माझा अनुकूल आहे, तर त्याच्याविषयी आवड असतं, त्याच्याच विषयी प्रेम असतं, त्याच्याच भोवती मन पिंगा घालत राहतं. लक्षात येतं, कारण तो आवडतो. आवडणं म्हणजे काय? हा माझ्या जीवनामध्ये अनुकूल आहे, हा विषय मना अनुकूल आहे ना. याच्याविषयी आवड आणि नावड असू शकते की नाही? असू शकते ना. कोण सांगेल भाऊ फोन बिन करायला बरं असतं, सगळं असतं, पैसे पाठवतात ह्याच्यावर, तर हा मला अनुकूल आहे ना, मग ह्याच्याविषयी आवड असते. बरोबर आहे ना. पण ह्याच्यातून मला काही वाईट बातमी कोणीतरी सांगितली, माझ्या थट्टा करायला लागला, मला नको त्या याने छळायला लागला, तर मी काय करणार? नकोच तो फोन घेऊन टाक, कार्ड बदलून टाक, घे तुला फोन विकून टाकला, जाऊ दे, फोनच नको. नावड झाली निर्माण, त्याच विषयाविषयी नावड झालं. अनुकूल बुद्धी आणि प्रतिकूल बुद्धी हे आवड नावडीचं कारण असतं. काय
आहे ना. तुकाराम म्हणतात, आवडे हे रूप गोजिरे सगुण. काय म्हणतात? पाहता लोचन सुखावले म्हणतात ना. हे कधी देव कधी आवडायला लागतो, है ना. अनुकूल बुद्धी झाल्यानंतर देव आवडायला लागतो, है ना. म्हणजे देव माझं कल्याणच करणार आहे. माझ्या जीवनामध्ये देवाने प्रवेश केल्यानंतर येणारी संकट दूर होणार आहे. माझ्या जीवनामध्ये शांती येणार आहे. माझ्या जीवनामध्ये समाधान येणार आहे. माझ्या जीवनामध्ये सुख येणार आहे, असं तुम्हाला दृढ निश्चयाने वाटायला लागलं, है ना, की तुम्हाला त्या विठ्ठलाविषयी, त्या सगुण रूपाविषयी अनुकूल बुद्धी व्हायला लागते. म्हणजे आवड व्हायला लागते. आणि आवडीने आवड वाढत राहते. काय राहते, है ना. एकदा भेटूनही तृप्त होत नाही, मग पुन्हा पुन्हा भेटतात की नाही माणसं? भेटतात ना. सकाळी भेटलात, मग आता कशाला आलो, नाही भेटावं असं वाटलं. ठीक आहे ना. आणि जे प्रिय माणूस आहे, अनुकूल माणूस आहे, त्याच्याविषयी प्रेम होतं, त्याला काहीतरी द्यावंसं वाटतंय, त्याचं कौतुक करावंसं वाटतंय. हे सगळे प्रेमाची लक्षण आहे. कशाची लक्षण? शुद्ध प्रेम असतं. कामनेतून आलेलं प्रेम अशुद्ध असतं. शुद्ध ज्या ठिकाणी काय कामना नाही आहे, निष्काम प्रेम, त्या प्रेमाला भक्ती म्हटलं जातं. ती भक्ती असते. पत्नीची पतीवर भक्ती असते, आहे ना. राष्ट्रभक्ताची राष्ट्रावर भक्ती असते, म्हणजे प्रेम असते. देवभक्ताची देवावर भक्ती असते, म्हणजे प्रेम असतं ना. हे सगळे आवडतात म्हणजे काय? हे माझ्या जीवनाचं चांगलं करणार आहेत, अनुकूल माझ्या राहणार आहेत, आणि मला सुख शांती समाधान मिळणार आहे, असा ज्या वेळेला निश्चय होतो, त्यावेळेला काय होतं? तुम्हाला ती वस्तू आवडायला लागते. त्या वस्तूविषयी तुम्ही प्रेम करता. त्या वस्तूभोवती तुमचं मन पिंगा घालायला लागतं. बरोबर आहे ना. ही दशा संतांची होते, त्या पंढरपूरच्या विठोबाविषयी, आणि ती तुम्हाला त्यांच्या अभंगामधून पुन्हा पुन्हा. माझ्या जीवीची आवडी पंढरपुराने एक गोडी. राहो आता ह्याची ध्यान, डोळ्या मन लंपट असं म्हणतात ना. लंपटपणाने, डोळ्यामध्ये लंपटपणे हे रूप माझ्या याच्यामध्ये, हृदयामध्ये राहो, है ना. का म्हणतात? जर प्रतिकूल असेल ते हे राहावं असं कोणी म्हणणार नाही. जाऊ दे देखील, निघून जाऊ दे असंच म्हणत असत ना. प्रतिकूलाविषयी काय असतो? द्वेष असतो. काय? प्रतिकूलाविषयी काय असतं? आणि अनुकूलाविषयी काय असतं? आवड असतं. जे अनुकूल बुद्धी झालं तर तुम्हाला सुख होतं, प्रतिकूल बुद्धी झाली तर तुम्हाला काय होतं? दुःखच होतं. बरोबर आहे. आवड आणि द्वेष याच्याविषयीचं निरूपण आपण केलेलं आहे. पण ही अनुकूल बुद्धी सदैव राहीलच असं नाही. बरोबर आहे ना. मुलगी पाहिली, सगळं झालं, आवडले, मुलाला विचारलं पसंत आहे का नाही पसंत आहे, त्यानं सांगितलं पसंत आहे, चांगले झालं. बँडबाजा वाजला, डॉल्बी वाजली, सगळं झालं, रडले, केलं, तिकडे पोचवलं, सगळं झालं. 1 महिना झाला, 2 महिना झाला, 3 महिना झाला, आनंदात संसार चालायला लागला, है ना. नंतर काही नाही काहीतरी दिसायला लागतं की नाही. मग माणूस काय करायला? प्रतिकूल बुद्धी होते, हिला झेट येते. झेट म्हणजे समजलं का तुम्हाला? झेट म्हणजे काय? फिट येते, कधी येऊन पडते. हे लक्षात आल्यानंतर
त्या मुलाची तिच्याविषयी प्रतिकूल बुद्धी होते की नाही? किती वेळेला काय कांदा लावत बसायचं, किती वेळेला काय करत बसायचं, ही हिच्यामध्ये खोड होती. हे त्या लोकांनी मला सांगितलं नाही. आता ती आवड बुद्धी, प्रेमबुद्धी राहिली का? नाही राहिली. बदलायला लागली ना. तेच गोष्ट सांगतात. आमरण एकाच विषयाविषयी अनुकूल बुद्धी राहील असे नाही, व एकाच विषयाविषयी आमरण प्रतिकूल बुद्धी राहील असंही नाही. बदलत जातं. अनुकूल ते प्रतिकूलही होतं आणि प्रतिकूल ते अनुकूलही होऊ शकतं. अधोरेखा करून ठेवा. हे नियम आहेत कशाचे? जीवनाचे नियम आहेत. हे बदलणाऱ्या जीवनाचे हे नियम आहेत. हे आपण समजून घेतलं तर आपल्या मनाचं समाधान आपणच करू शकतो. तुकाराम महाराज सांगतात काय? बोला. रंग. बरोबर आहे ना? मनामध्ये अनंत बुद्धीचे, बऱ्या वाईट अनुकूल प्रतिकूल बुद्धीचे प्रत्येक वेळेला एका पाठोपाठ हे तरंग येत असतात. काय येत असतात? हे तरंग, अनंत बुद्धीचे तरंग क्षणोक्षणी पालटे रंग. प्रत्येक क्षणामध्ये त्याच्यामुळे मनाचा रंग सरड्याच्या रंगासारखा पालटत जातो. बरोबर आहे? बरं वाटतंय ना इथे जरा? क्षणोक्षणी पालटे रंग. या श्री तुकाराम महाराजांच्या सांगण्याप्रमाणे मनाच्या वृत्तीतही सारखा बदल, पालट क्षणोक्षणी होत असल्यामुळे कोणत्याही विषयाविषयी अनुकूल अथवा प्रतिकूल यापैकी कोणती एक भावना निरंतर कायम राहील असं मुळीच नाही. सदैव तुमच्या मनामध्ये कोणाविषयी अनुकूल बुद्धी राहील असं नाही. सदैव तुमच्या मनामध्ये कोणाविषयी प्रतिकूल बुद्धी राहील असंही नाही. है ना? तर ते बदलत राहतं. कधी कधी आपणाला जीवनाच्या साथीविषयी आपण खूप प्रेम केलेलं असतं, सतत आवडत असतं आपणाला, पण कधी कधी एकदम अचानक हे तू कशाला केलंस, का म्हणून केलंस, कसं काय तू केलंस, याच्यामुळे माझं एवढं नुकसान झालं. पत्नीविषयी रागवतो की नाही रागवतो ना? है ना? प्रतिकूल बुद्धी झाली ना तुझ्या बोलण्यामुळे, तुझ्या ह्याच्यामुळे माझं काय झालं, 1,00,000चं नुकसान झालं. तो बोलेल की नाही? कधी कधी 2 धपाटे सुद्धा देईल की नाही? इथपर्यंत सुद्धा बुद्धी जाते की नाही? जाते बुद्धी. बरोबर आहे ना? कोणत्याही विषयी अनुकूल अथवा प्रतिकूल यापैकी कोणती एक भावना निरंतर कायम राहील असं मुळीच नाही. या मनाच्या बाबतीतही भोग्य वस्तूप्रमाणेच न बदलणारी गोष्ट जर कोणती असेल तर एकच एक, ती म्हणजे काय? मनाच्या वृत्तीचे रंग सदैव पालटत असतात आणि सदैव बदलत असतात. सतत पालट, सतत परिवर्तन. हे कोणाविषयी बोललो आपण? भोग्य विषयाविषयी बोललो. निर्णय काय केला? भोग्य विषयामध्ये न बदलणारा असा नियम काय? सदैव पालट, सदैव परिवर्तन, सदैव बदल. है ना? आज निश्चय आपण कोणाविषयी केला? आता मनाविषयी केला. कशाविषयी केला? मनाविषयी काय निर्णय केला? मनामध्ये एकच गोष्ट कायम काय? मन सदैव बदलत राहणार, मन सदैव परिवर्तित होत राहणार, मन सदैव पालटत राहणार. हाच निर्णय, हाच मनाचा खरा रंग आहे, हाच मनाचा खरा नियम आहे. हे ठरवलं ना? मनाचा नियम काय ठरवला? हा?
वायुरिव सुदुष्करम मनासंबंधी अर्जुन सांगतो. प्रमाथे बलवत दृढम चंचलमी मन कृष्ण प्रमाथे बलवत दृढम तस्याम निग्रहम मन्ने वायुरिव सुदुष्करम. हे कृष्णा, हे मन अत्यंत चंचल आहे आणि सदैव काय करणार, अत्यंत बलशाही, प्रमाथी मतलब ढवळणार आहे. त्याचा निग्रह करणं म्हणजे वायूला बाण घालण्यासारखं दुष्कर आहे. वायूला आपण कशी बांध घालू शकतो का? नाही बांध घालू शकत. रोखू शकतो का? नाही रोखू शकत. तशा तऱ्हेने मनाला, मन हे चंचल आहे, प्रमथनशील आहे, सतत बदलणार आहे, हालचाल करणार आहे. त्याचा निग्रह करणं हे वायूला बांधण्यासारखं आहे, म्हणजे अशक्य आहे, नामुमकिन. काय बदल कधीच होऊ शकत नाही असं आहे. हे कोण म्हणतो, कबूल करतो? अर्जुन देखील कबूल करतो ना. हा सांग, मराठीत सांग अर्थ. बरोबर आहे ना. त्याच्यावर श्रीकृष्ण सुद्धा सांगतो, अवश्यम निगृहम चलम तस्याम निग्रहम नाही. अवश्यम महाबाहो मनो दुर्निग्रहम चलम अभ्यासेन तु कौंतेय वैराग्येन च दृश्यते. हा, तुझ मन जे आहे हे चंचल आहे असं जो तू म्हणतोयस हे अगदी बरोबर आहे ना. पण अभ्यास आणि वैराग्याने जर प्रयत्न केला तर ते आपल्या वशामध्ये येऊ शकतं. काय करू शकतो? अभ्यास आणि वैराग्याने. बघा आहे की नाही. हे स्वतःला काय करायचं तर समजवायचं असतं है ना. हे कोणासाठी आहे? दुसऱ्यासाठी नाही, स्वतःसाठी. की आपल्या मनामध्ये संशय येतात. हे मन कसं काय आवरतच नाही, हे मन कसं काय चंचलच राहतं, तर स्वभाव आहे त्याचा. पण तरी पण काय सांगितलंय श्रीकृष्ण सांगतात, अभ्यासेन तू कौंतेय वैराग्येन च गृह्यते. अभ्यास करत राहा, त्याला करण्याला, त्याला नियंत्रण करण्याचा, आणि सगळ्या वस्तूपासून वैराग्याने राहा. मग हळूहळू हळूहळू ते मन काय होईल, वश होईल. अशा तऱ्हेने श्रीकृष्ण भगवंत सांगतात. सांगण्याचं तात्पर्य काय? अर्जुनाने आणि भगवान कृष्णाने देखील मनाचा स्वभाव जाणलेला आहे. काय जाणलेला आहे? की चंचलता हा मनाचा स्वभाव आहे. बदलणं, परिवर्तित होणं आहे ना, हा काय? हाच मनाचा स्वभाव. काय? बदलणं, परिवर्तित होणं हाच मनाचा स्वभाव आहे. पहिल्यांदा निर्णय काय केला? भोग्य पदार्थाचा विषयी निर्णय काय? सतत बदलणं, सतत पालटणं, सतत परिवर्तित होणं हा भोग्य पदार्थाचा नियम आहे. मनाचा देखील नियम काय? सतत बदलणं, सतत परिवर्तित होणं, सतत पालटणं हा मनाचा देखील धर्म झाला. दोन पदार्थ झाले. या मनाच्या बाबतीतही भोग्य वस्तूप्रमाणे न बदलणारी गोष्ट जर कोणती असेल तर एकच एक व ती म्हणजे मनाच्या वृत्तीचे रंग
पालटून होणारा सदैव बदल, सतत पालट, नेहमी परिवर्तन, अधोरेखाकर. मनामध्ये देखील हा नियम आहे. मनाचे रंग सतत पालटत असतात, त्याच्यामध्ये सदैव बदल होत असतो, सतत पालट होत असतो, नेहमी परिवर्तन होत. ही होय. तेव्हा निर्णय काय? अतएव म्हणून बालपणापासून मृत्यूपर्यंत कोणताही एक विषय आवडत नाही. काय निर्णय काय झाला? बालपणापासून मरणापर्यंत कोणताही एक विषय तुम्हाला सतत आवडेल अशा तऱ्हेची गोष्ट नसते, आवडत नाही. त्यामुळे विषयात सुखप्राप्तीच्या बुद्धीने होणारी प्रवृत्ती परिणामी व्यर्थच होते. काय निर्णय केला? पहिलं काय घेतलं? बालपणापासून मरणापर्यंत एकच एक विषय आवडत नाही, है ना? तर त्यामुळे विषयामध्ये सुखप्राप्ती हा विषय मला सुख देईल. कधी अनुकूल बुद्धी असेल तर सुखबुद्धी असते ना, पण ती अनुकूल बुद्धी सदैव राहत नाही, कधीतरी प्रतिकूल बुद्धी येते ना. सुखप्राप्तीच्या बुद्धीने होणारी प्रवृत्ती परिणामी व्यर्थच होते. पेंटर त्याचं जेवण ठेवलेलं आहे आतमध्ये, ते त्याला खायला सांगा ना. खाल्लं ना? हे बघा, हा मोबाईल आहे ना, हा मला अनुकूल आहे, तर ह्याच्यामुळे मला सुख होतं की नाही, है ना? चला आपण टीव्ही धरूया, पाकिस्तान मधला टीव्ही. कुठला? पाकिस्तान मधला टीव्ही. तर टीव्हीवर आपले पाकिस्तानी खेळाडू शतकं मारतायत आणि दुसऱ्या खेळाडूंना बाद करतायत, हे तुम्ही दिसताय. ते एखाद्या भारतीय खेळाडूला बाद केला तर ते थैथे नाचतील की नाही? नाचतील ना. यांच्या बाबर आझमने एक शतक काढलं तर थैथे नाचतील की नाही? नाचतील, बरोबर आहे ना? तेव्हा जो टीव्ही आहे तो टीव्ही अनुकूल आहे ना त्यांना, है ना? पण ज्या वेळेला शेवटच्या बॉलवर धोनी नावाच्या खेळाडूने षटकार मारला आणि भारत जिंकला, आता त्यांची प्रतिक्रिया काय? काही लोकांनी काय केलं? टीव्ही फोडून टाकला. काय केलं? काही लोकांनी काय केलं? म्हणजे थोडक्यात काय, त्याच्याविषयी जी अनुकूल बुद्धी होती त्याच्यातून मिळणारं सुख होतं, आता त्याच ह्याच्यामधून त्यांना काय प्रतिकूल बुद्धी झाल्यामुळे दुःख मिळायला लागलं, म्हणून त्याला फोडून टाकण्याची काय झाली? बुद्धी झाली. बरोबर आहे? तेच तर म्हटलंय ना, सुखप्राप्ती. त्याच्यामुळे एक वस्तू असते ही कधीच तुम्हाला अनुकूल राहत नाही, ती अनुकूल आहे म्हणून त्याच्याविषयी सुखप्राप्तीची इच्छा होते ना, ती प्राप्तीची इच्छा होते कारण तिच्यामुळे सुख प्राप्त होतं, हो ना? बरोबर आहे ना? पण ती कधीही एकनिष्ठ राहत नाही ना. अनुकूलची प्रतिकूल होते, प्रतिकूलची अनुकूल होते. म्हणून त्या वस्तूपासून सुखप्राप्तीची इच्छा करणं ही व्यर्थ आहे की नाही? सांगा. काय झालं? जी वस्तू अनित्य आहे, है ना, त्याच्यापासून तुम्हाला क्षणिक सुख मिळणार, काही तासाचं सुख मिळणार, है ना? पण कायम सुखाची त्याच्याकडून अपेक्षा करणं चुकीचं आहे. आणि माणसाला काय वाटतं? दुःखच नको असं वाटतं ना जीवाला. जीवाला काय वाटत? दुःखच नको असं वाटत.
मग त्याला सदैव सुखच हवं असतं ना. पण जी वस्तू अनित्य आहे त्याच्याकडून तुम्ही नित्य सुखाची अपेक्षा करणं हीच मुळात चुकीची गोष्ट आहे ना. हे लक्षात येतंय का? काय काय जी वस्तू क्षणाक्षणाला काय होणारी, तुटणारी, फुटणारी, विनाशाकडे जाणारी आहे ना, म्हणजे अनित्य आहे. क्षणिक सुख देते, अनित्य सुख देते, त्याच्याकडून तुम्ही नित्य सुखाची अपेक्षा करणं हेच मुळात तुमची चूक आहे ना. म्हणजे थोडक्यात काय, तुमचं काय चुकलं? परीक्षा चुकली तुमची. काय चुकली? काय चुकली तुमची? परीक्षा चुकली ना. काय तुम्ही ठरवलं? जी मुळात गुणातच स्वरूपाने जी अनित्य वस्तू आहे आणि ज्याच्यामध्ये तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे सुख पाहता दुःख, हे माहीत असताना देखील तुम्ही त्याच्याकडून काय अपेक्षा केली? नित्य सुखाची अपेक्षा केली. तर तुम्ही परीक्षक कसे? अरे हे अनित्य आहे, याच्यामधून काय करणार? अनित्यच सुख मिळणार. आणि मला जर नित्य सुख प्राप्त करायचं असेल तर याच्याकडे लक्ष देऊन उपयोग नाही. मला स्वामीजीकडे जावं लागेल आणि विचारसागर वाचून त्याच्यामधलं तत्वज्ञान काय, मी कोण आहे हे समजून घ्यावं लागेल. बरोबर आहे ना? तर तुम्ही अनित्य पदार्थामध्ये जी सुखाची अपेक्षा करताय है ना, ती तुमची परीक्षा चुकीची आहे या ठिकाणी ठरवतात. की तुम्हाला उमजच नाही आहे की नित्य सुख पाहिजे असेल तुम्हाला तर कुणाकडे जायला पाहिजे आणि कुणाकडे जाऊन उपयोग नाही हे तुम्हाला जर कळत नाही तर तुम्ही घडी घडीला काय खाणार? ठोकरा खाणार नाही काय? वा, काय म्हणून अर्थ सांग. हा हो हा सुख मिळेल अशी विश्वास ठेवला आणि संतांच्या पायाजवळ गेलो आणि तिथे मला नित्य सुख मिळालं. तिथे माझ्या सुखात कशाचाच नाश झाला नाही आहे ना. जे नित्य सुखाचं स्थान या ठिकाणी संतांचे पाय म्हणून सांगितलेले आहेत. पण संतांचे पाय देखील खड्ड्यात जाणार का नाही? जाणार. पण संतांचं प्रतीक बंद करा. संतांचं प्रतीक म्हणजे संतांचे पाय. काय बंद करा? हा, संतांचं प्रतीक म्हणजे संतांचे पाय आणि संत म्हणजे देवाचं प्रतीक. म्हणजे संतांच्या पायाजवळ म्हणजे देवाच्या पायाजवळ. अखंडित राहावेसे वाटते पायी, तुकाराम महाराज. काय अखंडित राहावेसे वाटते पायी. तुझ्या पायाजवळच पुन्हा विनंती करतात, साहोने संकोच ठाव थोडासा दे. तू व्यापक आहे, कुठे नाही अशा तऱ्हेची गोष्टच नाही. पण माझ्यासाठी पायाजवळ थोडीशी जागा घे, थोडंसं सरकणं, थोडासा सरक. माझी काय जागा मला फारच थोडी लागणार, तेवढी जागा मला देऊन देणार. असे तुकाराम महाराज आळवतात. असं संतांना माहीत असतं की नजर कुठे गेली पाहिजे, अपेक्षा कुठे केली पाहिजे. मग ते हे संत देवाबरोबर भांडतात, देवाबरोबर ओरडतात, देवाला शिव्या देखील घालतात. बरोबर आहे ना? की अजून तो माझा उद्धार करत नाही, अजून माझा उद्धार झाल्याची भावना मला होत नाही आहे ना. हा त्यांचा अडाणीपणा असतो ना.
कधी साधकावस्थेमध्ये धीर धरवत नाही है ना. ज्यावेळेला तुमची मनाची प्रगल्भता उच्चावस्थेला जाते आणि तुम्हाला कळतं, काय कळतं, बस पुढे ये, पुढे ये की ये, इकडे बस. ज्यावेळेला मनाची प्रगल्भावस्था होते, विवेक जागृत होतो, खरं कोण खोटं कोण, नित्य कोण अनित्य कोण हे समजायला लागतं, तेव्हा मन निर्णय करतं. काय निर्णय करतं? तुकाराम महाराजाच्या अभंगाच्या रूपाने सांगा, फलकट तो संसार येथे सार एक भगवन. हा तुमचा निश्चय होतो. हा कधी ना कधी तरी तुमचा निश्चय झाला पाहिजे. सदैव गोंधळलेल्या अवस्थेमध्ये असता कामा नये. या ग्रंथाचा उपयोग निश्चय करण्यासाठी होतो तुमचा. अब यासाठी ज्ञानेश्वर महाराजांचा एक अभंग सांगतायत. काय सांगतायत? तैसा जन्मोनी मृत्यूवरी विषयी त्रासिता भोवती परी, तरी त्रासूने गे घरी प्रेम पहिलीये बाळ दशे, आई वाहेची पिसे, ते सरे मग स्त्री मासे भलोनी ठाके, मग स्त्री भोगिता थावो दाप्य लागे हो, केव्हा तोची प्रेम भाव बाळकांची. आणि प्रेम तुमचं कसं बदलत जातं हे सांगतायत कोण? ज्ञानेश्वर महाराज. तैसे जन्मोनी मृत्यूवरी विषयी त्रासिता बहुती परी. जन्माला येऊन मृत्यूपर्यंत विषयामध्ये त्रासिता बहुत परी, अनेक प्रकारने त्रासाला अनुभव करतो. तरी त्रासू ने घे धरी अधिक प्रेम. जो त्रास होतो त्या त्रासापेक्षा इतक्या त्रासामध्ये जे प्रेमच्या जे थोडेसे कण मिळतात ते प्रेम त्याला आवडत राहतं. पण हे प्रेम लक्षात घ्या की प्रेम आपण कोणाला करताय त्याच्यावरच तुम्हाला त्रास होणार आहे की त्रास नाही होणार हे अवलंबून. प्रेमाचं लक्ष कोण आहे? शाश्वत शुद्ध विशुद्ध प्रेम केलं, परमेश्वरावर प्रेम केलं तर तुमचं कल्याण होणार आहे, तुम्हाला सुखही मिळणार आहे, शांतीच मिळणार आहे. पण विषयावर प्रेम तुम्ही केलं तर तुम्हाला काय होणार आहे? दुःखच होणार आहे. तेच सांगतात. हा तैसे जन्मोन मृत्यूवरी विषयी त्रासिता भोवती परी. जन्मोपासून मृत्यूपर्यंत विषयामध्ये खूप प्रकाराने त्रासला जात असतो. तरी त्रासूने घे तर त्रासाचा तो विचार करत नाही. धरी अधिक प्रेम. काय करतोय? अधिक प्रेमच धरतो. त्याची उदाहरणं सांगतात. धरी अधिक प्रेम है ना. पहिली ये बाळदशे आई बा हेची पिसे. बाळदशेमध्ये पहिल्या याच्यामध्ये पहिलं प्रेम आईवर करतं ते बालक. बरोबर आहे ना. आई बा हेची पिसे, त्याला आईचंच वेड असतं. पुढे काय? त्याच्यामध्ये स्त्री मास काय पुम्मास सुद्धा म्हणू शकतात ना, है ना. ते सरे मग स्त्री मांसे बोलवणी ठाके. स्त्री त्याला काय करते? आवडायला लागते, चांगली वाटायला लागते, बोलवणी ठाके. मग स्त्री भोगिता थाव. सगळी स्त्रीचा भोग झाल्यानंतर, स्त्रीचं प्रेम संपल्यानंतर वृद्धाप्य लागे येवो. काय? वृद्धावस्था यायला लागते. तरी हा अनित्य वस्तूवर प्रेम करायचं सोडत नाही. पण प्रेमाचा आता उद्देश कोण बनतं? लेकरू? काय नाही ताई, आहे की नाही? नातू हातात धरून चालली आहे की नाही? चल बाबा कीर्तनात जय म्हण जय म्हण शिकवते की नाही?
नातवावर प्रेम आहे की नाही? नातवावर प्रेम असतं. म्हणून आता नातू जर इथे आला असेल तर कुणाला करमलं नाही पाहिजे, नातवाला की आजाला? हा, दोघांनाही करमत नाही. बर का? नातवालाही करमत नाही आणि त्या आजालाही करमत नाही. तो नातूच नाही, हे नाही, कुठे गेला, काय करत असेल, चला घेऊन या, नका तिथे ठेवू, घेऊन या. घेऊन जाणारी माणसं आहेत आता. बोल है ना? कोणाविषयी प्रेम वाटतं? नातवाविषयी. या 3 अवस्था सांगितल्यात. कुठल्या? बाल्यावस्थेत आईचं वेड लागलेलं असतं, म्हणजे आईचं प्रेम असतं. दुसरं तारुण्यावस्थेमध्ये स्त्रीचं आणि स्त्रीला पुरुषाचं प्रेम लागलेलं असतं. बरं, 10 वाजता आल्यानंतर हे प्रेम संपलं पाहिजे आणि ही प्रेमाची दृष्टिकोन झोत देवावर पडला पाहिजे ना. तो देवावर तो प्रेमाचा झोत पडतच नाही. मग कुठे पडतो? हा, नातुंडावर पडतो, है ना? वृद्धाप्य लागे येवो तेव्हा तोची प्रेमभाव बाळकाशी आण. तो प्रेमभाव बाळकाजवळ येतो. हे वर्णन केलेलं आहे. थोडक्यात काय सांगायचं आहे? तैसा जन्मोन मृत्यू परी विषयी त्रासता भोवती परी तरी त्रासूने घे धरी अधिक प्रेम. अनित्य विषयावरही अनित्य विषयावरच काय करत असतो? अधिक प्रेम धरत असतो. हा खुळेपण आहे ना. याला विवेक म्हणत नाही. विवेक तो कोण? झालं आपलं, संपलं काम. आता तुम्ही असं आलं ना, तशा तर सत्संगामध्ये जाऊ, कुठेतरी याच्यावर बघून कुठेतरी कोण प्रवचन करत असेल ते ऐकूया, कीर्तन ऐकूया, अशा तऱ्हेने तुम्ही कराल की नाही कराल? लागली पाहिजे ना, देवाकडे नजर लागली पाहिजे की नाही, होय ना? चला आता पुढे. त्याच हिंदीमध्ये अनुवाद केलाय तोच. पहिल्या बाळपणात पहिल्यांदा आई बाबा असे आई बाबा तेच वेड असते. अतीव क्रीडा शक्तीमुळे खेळण्यात गुंतलेला असतो व ते संपते न संपते मग तारुण्यात स्त्रीच्या रूपाने वेडा होऊन त्याच मोहात गुंततो आणि तारुण्यभरात स्त्री भोगीत असता काय होऊन लागतंय? म्हातारपण येऊ लागते. त्याच वेळी ते स्त्रीवरील प्रेम तो मुलाबाळावर आणतो व दाहक अशा त्याच मुलाबाळांच्या चिंतेत असतानाच आयुष्य संपुष्टात येते. चिंता करत मरेपर्यंत. मी पुन्हा पुन्हा सांगतोय की त्या कुत्रिणीकडे बघा, उंदरिणीकडे बघा, मांजरिणीकडे बघा, है ना, पोपटिणीकडे बघा, पक्षिणीकडे बघा, गायीकडे बघा, त्या शेळीकडे बघा, त्या मेंढीकडे बघा. जन्म दिल्यानंतर दूध पिईपर्यंत काय 1 महिना 2 महिना त्याची ती पालन करते, बघत राहते कुत्रीण. आणि ते झाल्यानंतर ती इकडे तिकडे फिरायला लागल्यानंतर ते मेलं का जगलं त्याचा काही विचार करत नाही. बरं ना? मरेपर्यंत आपल्या लेकरावर कुत्रीण प्रेम करत नाही, वांदरीण प्रेम करत नाही, मांजरीण करत नाही, सर्पिण करत नाही, पक्षीण करत नाही, गाय करत नाही. पण मनुष्य मात्र एक असा आहे की मरेपर्यंत म्हातारा झाला, मरणासन्न झाला तरी सांगत नाही की बाबा रे तो विठोबा रुक्मिणीचा फोटो आण आणि माझ्या पोटावर ठेव आणि माझ्या जवळ बसून ज्ञानेश्वरी म्हणारे आता मला जायचं आहे. आणि मी माझा सगळा हा काय करतोय? विठोबा रुक्मिणीचा फोटो बघतच मी माझा प्राण सोडतो असं म्हणत नाही. तर काय म्हणतोय? अरे तो ज्ञानेश्वर आला नाही का? तो कुठे येते लेकरू? आणा त्याला, मला बघू दे, त्याचा चेहऱ्यावर हात फिरून दे, डोक्यावर हात फिरून दे. त्याची इच्छा कोणावर असते? नातुंडावर असते. तो आला नाही म्हणजे मुलीच्या मुलावर, आहे ना? तो आला नाही कसा? तूच एकटी कशी आली? त्याला घेऊन यायला पाहिजे. मला बघावंच वाटतं खूप त्याला. आता हा मरतोय, मरणात आता शेवटी जातोय, पण लक्ष कोणावर? त्या ह्याच्यावर,
त्याचं डोक्यावर हात फिरवून हे करेन, पण त्याला बुद्धी या जरा खालीच बसावं लागेल मांडी हे करून, पुढे या लागेल तर हे सगळं सांगितलंय. पहिल्या बाळपणात पहिल्यांदा आई बाबा असं आई बाबांचं वेळ असते. अतिव क्रीडाशक्तीमुळे खेळण्यात गुंतलेला असतो, ते संपले व मग तारुण्यात स्त्रीच्या रूपाने वेडा होऊन त्याच मोहात गुंतो आणि तारुण्यभरात स्त्री भोगीत असताना म्हातारपण येऊ लागते. त्यावेळी ते स्त्रीवरील प्रेम तो मुलाबाळावर आणतो व दाहक अशा त्याच मुलाबाळांच्या चिंतेत असतानाच आयुष्य संपुटात येते. मुलाबाळांची चिंता केली तर तुझं काम झालं ना. आता ज्यांनी मुलं बाळ उत्पन्न केली त्यांना चिंता करू देत ना. तू मरेपर्यंत चिंता कशाला करतात. आम्ही काही लोकांना तरी लावलं कोटी कोटी 7 कोटी 10 कोटी 15 कोटी जप करून घेतला. आता पुरे झालं नातरुंडाचं मुलाचं करतील. ज्यांनी पैदा केली आहेत ते बघतील है ना. तू ज्यांना पैदा केलं त्यांना मार्गाला लावलंच ना तू, मग झालं तुझं काम झालं. आता तू देवाच्या नादाला लाग. मग कित्येक स्त्रियांना काय केलेलं आहे, लावलेलं आहे आपण है ना. अशा प्रकारे जन्मल्यापासून ते मरेपर्यंत विषयांनी भोग्य पदार्थांनी सुखाभास दाखवून दुःख दिले अधोरेखा करा. जन्मल्यापासून मरेपर्यंत विषयांनी काय केलंय, विषयांनी सुखाचा आभास दाखवून किती कणभर सुख दाखवून दिलं काय, मनभर दुःखच दिलेलं आहे. काय केलेलं आहे हा प्रत्येकाचा अनुभव आहे. पण आपण ते बंधन मानून बसलेलं, त्याच्यामधून आता सुटका नाहीये. पेंटर म्हणणार आता इतके दिवस निभावलं, आता थोडे दिवस राहिलेत, कशाला संन्यास घ्यायला लावतायत. सुनंदा मुंबई म्हणेल आता आपण इतके दिवस एकत्र राहिलो, आता शेवटच्या क्षणामध्ये कशाला तुम्ही जातात आणि संन्यास घेतायत, म्हणणार की नाही सगळं. असं असतं ना. आता तुम्हाला ही बुद्धी कशाला होते. ठीक आहे. तर सुनंदाबाई म्हणतील तिथे तूच एक सुनंदा नाही आहे, दुसरी पण सुनंदा आहे. बरं का. सुनंदाबाई म्हणतील सीतामाईचं उदाहरण आहे. सीतामाईने काय केलं, राम वनवासात गेलं तर ती दशरथाच्या राजवाड्यात राहिली का रामाबरोबर गेली. रामाबरोबर गेली ना, कारण लग्न कोणाबरोबर लागलं होतं. मग माझंही लग्न तुमच्या बरोबर लागलेलं आहे. तुम्ही जिथं जाशाल तिथे मी येणार, हाय की नाही. असंही असतं. तुम्हाला मी एकटा संन्यास घेऊ देणार नाही. तुम्ही संन्यास घेणार तर मलाही संन्यास द्या, हाय की नाही. पण दोघात संन्यास आणि संन्यासाला एकत्र फिरता येत नाही. नाही फिरता येत. जाऊ देत, जग हे विचित्रच असत. निर्णय काय झाला, त्याच वेळी ते स्त्रीवरील प्रेम तो मुलाबाळावर आणतो. दाहक अशा त्याच मुलाबाळाच्या चिंतेत असतानाच आयुष्य संपुष्टात येते. जन्मल्यापासून ते मरेपर्यंत विषयांनी भोग्य पदार्थांनी सुखाभास दाखवून दुःख दिले अधोरेखा करो. ह्या गोष्टी काय करायच्या, पाठ करायच्या असतात. दाखवून दुःखच दिले. ज्ञानेश्वर माऊलीची ओवी, दुःख देऊनी सुखाचे अंगी सळित जगाते. दुःख लेवुनी सुखाचे अंगी, सुखाच्या याच्या खाली आवरणाखाली दुःखच घेऊन सळित जगाते. संपूर्ण जगाला काय करते ही माया, काय करते, छळत राहते. काय करत राहते. या श्री ज्ञानेशोक्तीप्रमाणे साक्षात दुःखच सुखाचा अंगरखा पोशाख घालून जगाला सारखे छळीत असे अधोरेखा करून काय कर.
है ना? काय सांगितलं याच्यामध्ये? अंगरखा, बरोबर ना? तो दुःखच काय येतं हे बघा. दुःख दुःखाच्या रूपाने दारावर उभं राहिलं तर त्याला तुम्ही काय करा? कुत्र्याप्रमाणे हाड हाड कराल की नाही? हे जा तू इथे नको येऊ, इथे काय काम नाही, हाड 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 कराल की नाही? जरा ते दुःखाला समजतं काय करतंय. मी माझ्या स्वरूपात गेलं तर हे मला हाड हाडच करणार, बरोबर आहे ना? मग ती काय करतं? दुःखाचे कपडे काढतं आणि सुखासारखं दिसतं. याला सुखाचा अंगरखा म्हणजे जसे ते उद्योगपती वगैरे लोक सूट आणि बूट घालतात की नाही, आहे की नाही? सूट आणि कोट बूट वगैरे घालतात की नाही? मग ते लोकांना त्या बाकीच्या सगळ्या लोकांना वाटतं कोणीतरी उद्योगपती मोठा कोणीतरी असेल असं वाटतं की नाही? तर मी देखील सूट बूट घालून उद्योगपती होऊ शकतो की नाही? उद्योगपती होऊ शकत नसलं तरी उद्योगपतीचा वेश आणू शकतो की नाही? आणू शकतो ना. ज्ञानेश्वर महाराज तेच सांगतात. काय सांगतात? दुःख आपल्या स्वरूपाने कधी तुमच्या समोर येणार नाही, सुखाभास रूपाने येणार, तुमच्या समोर येणार आणि तुम्ही त्याचं स्वागत करणार. आता तुम्ही हाडाहाड करणार नाही त्याला. या 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 बसा, चहा पाणी प्या असंच म्हणणार ना. तेच साक्षात दुःखच मिळालं का सगळ्यांना? हा, साक्षात दुःखच सुखाचा अंगरखा पोशाख घालून जगाला सारखे छळीत असते. अधोरेखा करा, लक्षात ठेवायचं. काय उदाहरण दिले लक्षात ठेवशाल का? काय सुख सुखाच्या रूपाने स्वरूपाने जर समोर दारासमोर उभं राहिलं, दांडकं घेऊन त्याच्या पाठीमागे तुम्ही लागाल, ठीक आहे ना? पण हे सुखालाही दुःखालाही माहीत असतं, है ना? म्हणून दुःख काय करतं? वेश बदलतं, सुखाचा वेश घेतं आणि तुमच्या समोर उभं राहतं. आता बोल, आता मला प्रवेश देशील की नाही? आपणाला माहित नसतं. त्याने काय करतं? सुखाचा अंगरखा पांघरलेला, या या बसा, चहा पाणी घ्या म्हणत बसतो आपण, है ना? पण ते काय करतंय? लबाड लांडग आहे ना, है ना? आणि ढोंग करताय ना. मग ते तुमचं सगळं काय करून घेऊ, आवरूनच निघून जाईल की नाही तुम्हाला, है ना? तर अशा तऱ्हेने दुःख सुखाचा अंगरखा पांघरून तुमच्याकडे येऊन तुमची सगळी बर्बादी करून निघून जातो, बरोबर? तरीही अज्ञानी जीव विषयाने अनेक प्रकारे त्रास दिला तरी कंटाळत नाही, है ना? तुकाराम महाराज काय म्हणतात? आज खरवळकर नाही त्याच्यामुळे अडचण आली, है ना? केवळ परम दुःख तरी काय की जे मूर्ख नसते त्यानं बरायच्या गोव्याच्या विषाने भरलेले कांदे घ्यावे आणि ते वाटून घ्यावे, त्याचा पूर्ण रस काढून घ्यावा आणि ते पिऊन टाकावं आणि सांगावं की मी अमर झालो म्हणून. त्याचप्रमाणे विषयात सुख आहे, ते पूर्ण दुःखच आहे, पण मूर्ख लोक त्याचं सेवन करतात. बरोबर आहे तुकाराम म्हणून. पण त्यावेळेला जे ज्याला समजत आहे ना, तुमची जोडीदारी नाली आहे ना, बरोबर आहे ना? पण तुमच्याशी स्पर्धा करते ती. तर आता मग तुमचा जर विषयांची पारख झाली, तुका म्हणे असो तुझं मस्तकी नाही या लौकिकी मज वर्तळणे.
हा ना, तुका म्हणे असो तुका म्हणे असो तुझं मस्तकी नाही या लौकिकी आता मज वर्तन हा निश्चय तुकाराम महाराजांनी एका क्षणावर केलेला आहे ना. तुझं जे हे सगळं आहे ना, याच्याशी मला काही घेणं देणं नाही. जे बाळाचं दिसतंय मायेने तुझ्यावर उभं राहिलेलं आहे, सुख दुःख कारक आहे, हे सगळं तुझं तू घे. तुझ्या मस्तकावर जे आपण जसं म्हणतो तुझ्या बोडक्यावर टाकतो, तसाच तऱ्हेने तुकाराम महाराजांनी म्हटलंय तुझ्या मस्तकावर आम्ही टाकून देऊ. मस्तक शब्द वाटलं, बोडखा आहे न म्हणता मस्तक शब्द वापर, एवढाच फरक आहे. चांगले शब्द वापरला ना, तुझं मस्तकी ना. पण माझा निश्चय मात्र निर्णय घ्या, नाही या लौकिकी मज वर्तन नाही. या लौकिक पदार्थामध्ये मला काही रुची नाही, मी त्या पदार्थामध्ये राहणार नाही, असा कधीतरी तुम्हाला निश्चय व्हायला पाहिजे की नाही व्हायला पाहिजे? व्हायला पाहिजे ना, है ना. मी आता लौकिकामध्ये राहणार नाही, है ना. मला काय आता काम नाही, पण काम नाही म्हणून रिकामा थोडंच बसतो कामाने. पण कसं फावल्या तर करू चेष्टा, या आलं समोर ते करू, है ना. पण कारण लौकिकामध्ये दिसतच मन शरीर असं दगडासारखं बसून राहू शकत नाही, है ना. बीपी होणार रोग, है ना, मधुमेह होणार, सगळंच होणार ना. तर ते हालचाल काहीतरी करतच राहणार. तर जे समोर येईल ते करू. कोणी सांगितलं एवढं पेंट करा, केला, ठीक आहे ना. कोणी सांगितलं ते जरा काम करा, केलं. कोणी सांगितलं एवढी जरा मदत करा, केलं. बस हावल्या त्या करू चेष्टा. पुढे जा. कुठपर्यंत आलो? हा, तरी अज्ञानी जीव विषयानी अनेक प्रकारे त्रास दिला तरी काय हा कंटाळत नाहीत. मग काय करतात? उलट विषयांच्या ठिकाणी अधिकच प्रेम धरतो, अधोरेखा करून. कारण भोग्य विषयाविषयीची आसक्ती व त्याविषयी सत्यत्वाची समजूत ही होय. एवढा अधोरेखा करा. एवढा त्रास भोगला है ना, तरी त्याच्यावर अधिकच प्रेम का करतोय? दारू पिली आणि रोज येऊन बायकोला मारतो, ठीक आहे ना. आहे तशा महिला तुम्हाला इकडे अशा बघितल्या, आजूबाजूला बघितल्या तर तुम्हाला दिसतील त्या. रोज लाकडाने काय करतोय, तिचं पाठ फोडून काढतो. वळ तिच्या पाठीवर येत आहेत, सगळे येतात, इतका मारतो. तरी ती त्याला सोडून जाते का? कारण तिच्या मनामध्ये जी श्रद्धा आहे ना, ते नवरा हेच माझं जीवन आहे, नवरा नसेल तर माझं जीवन कसं होईल? बरोबर आहे. याच्यासाठीच ती मार खात राहते ना. पण प्रेम कशावर करावं? नवऱ्यावर करावं की जीवनावर करावं? चांगलं असलं तर नवऱ्यावरही करावं. रोज मार देणारा, असह्य मार देणारा असेल तर जीवनावर प्रेम करावं, आपल्या स्वतःच्या जीवनावर प्रेम करावं, है ना. कधीतरी निर्णय करावा ना. काय हे काय, हे जे लग्न वगैरे केलं असतं ते सुखासाठी केलेलं असतं ना, का मार खाण्यासाठी केलेलं असतं? मार खाण्यासाठी केलेलं नसतं. मग हा एक दिवस मी रात्री झोपलेले असताना माझ्या डोक्यावर दगड टाकून मला मारेल,
ही कधीतरी मनात यायला पाहिजे की नाही, है ना? ठीक आहे, सरळ त्याला सांगावं, तुम्ही जर असं करणार असाल मी राहणार नाही, जाते मी माहेराला. पण तिने निघून गेलं पाहिजे की नाही? काय निघून गेलं पाहिजे की नाही? जीवनावर प्रेम केलं पाहिजे. हे असंच आहे, एक घाव दोन तुकडा करण्याचे प्रसंग जीवनामध्ये कधीतरी येतच असतात, प्रत्येकाच्या जीवनामध्ये येतच असतात. खूप झालं आता, बस झालं आता, ह्याच्यानंतर अपमान सहन करणं नाही. बस दोन तुकडे, तुमचं तुम्ही, आमचं आम्ही, बस. मी रोज मार खायला तयार नाही आहे, असह्य मार होतो आणि मला कामही करावं लागतं, सगळंच करावं लागतं. कसं काय जमणार? नाही जमणार. एक घाव दोन तुकडे होऊ शकतात का नाही करतात? प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक घाव दोन तुकडे करण्याचे प्रसंग येत असतात, हे लक्षामध्ये घ्या. हा सगळ्यांच्याच जीवनामध्ये, संतांच्या जीवनामध्ये सुद्धा आलेले असतात. चला, सहन करण्याची एक मर्यादा असते की नाही, है ना? पण ती मर्यादा गाठली नाही तर सहन करतच राहतो. काय करतो? भोग्य विषयी याला त्रास देत असतात आणि हा भोग्य विषयावर प्रेमच करत असतो. काय करतो? भोग्य विषयी याला त्रास देत असतात, मारत असतात, ठोकत असतात, पण हा किंवा ही त्याच्यावर काय करत असते? प्रेमच करत असते. असं दिसतं की नाही दिसतं? हे कशाला? तुम्हाला त्रास होतोय पण तरीही तुम्ही प्रेम करतायत, हे कशामुळे? बघा, वेदांत हा जो आहे ना, हा तुम्हाला सारखा कार्यकारण भाव समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो. हे कशामुळे होत आहे? ठीक आहे ना? तुम्हाला समोरच्या क्रियांचा, तुम्हाला समोरच्या वस्तूच्या, माणसाचा अत्यंत त्रास होतोय, तरीही तुम्ही त्याच्यावर प्रेम करता. हे कधी शक्य असेल? हे का म्हणून होतं? असं का होतं? विषयामध्ये आसक्ती. उदाहरण काय देतो त्याचा? पहिला भाग काय आला? त्या विषयामध्ये तो आसक्त असतो, है ना? म्हणून ही बाटली जी समोर आहे, ही बाटली आता ह्याच्यानंतर डॉक्टरने सांगितलं असतं तुम्ही जर सोडली नाही आणि ही पितच असाल तर तुम्हाला मरण अवश्य आहे, 6 महिन्यात मरण होणार आहे. तुम्ही आता तरी निर्णय करा आणि ही बाटली सोडा, दारू सोडा, असं डॉक्टरने सांगितलंय. तो काय करेल? सोडेल? सोडेल की नाही सोडेल? नाही सोडणार. आई बापानी, बहीण भावाने सांगितलंय, पंचांना बोलावून मध्ये एक रेष आखून दिली आणि इथे उभे राहिले आणि सांगितलं ही बाटली आणि इथे आम्ही आहोत, ठीक आहे ना? आता तू कोणाला स्वीकारतो ते स्वीकार. पंचाच्या समक्ष होऊन जाऊ दे निर्णय. तो काय सांगेल सांगा? आई बाप, भाऊ बहिणी, काकू त्याने त्याला सांगतात ये आमच्या बाजूने, ये आमच्या बाजूने. आमच्या बाजूने म्हणजे ते सोड, बरोबर? पण तो काय सांगणार? नाही, तो काय करणार? बाटलीच उऱ्याशी धरून बसणार, बरोबर आहे ना? ही बाटली डॉक्टराने तुम्हाला सांगितलंय 6 महिन्यात मरणार, हे सोड तू, तर तो सोडेल का नाही सोडेल? नाही सोडेल. काय म्हणून? मी बायकोला सोडू शकतो, है ना, पण बाटलीला नाही सोडू शकतो, असं तो सांगतो का नाही सांगतो? सांगतो ना. आणि बाटलीलाच उराशी धरून मरून जातो की नाही जातो? दिसतो ना. हे कशामुळे? असं कशामुळे? समोर त्याचा त्रास दिसत असताना, समोर मरण दिसताना त्याच गोष्टीला तो स्वीकारतो. हे कशामुळे? आसक्ती. कशामुळे? हे समजलं का? कशामुळे? मरण दिसत असताना, सर्व नाश दिसत असताना, झालेल्या सगळ्या गोष्टीचा नाश आहे, बर्बादी आहे, जमीन जाणार आहे, बायको विधवा होणार आहे, मुलं अनाथ होणार,
हे सगळं डोळ्याने मनाने समजत असताना देखील तो माणूस काय करत असतो, दारूला जर घेत असतो. याचा अर्थ काय, त्याच्याविषयी आसक्ती झालेली आहे. बरोबर आहे ना. हा सगळे प्रपंचले विषय, भोग्य विषय तुम्हाला त्रास देत असतात, तरी पण माणूस त्याच्याविषयी प्रेम धरत असतो. का? आसक्ती. नंबर 1. नुसत्या आसक्ती नाही, तर तेच एक शाश्वत सत्य आहे. काय? काय बोला. समोरचा त्रास देत असतं आहे ना, अत्यंत त्रास देत असतं, तरी तुम्ही त्याच्याविषयी, भोग्य विषयाविषयी प्रेमच करत असतात. हे कशामुळे? पहिलं एक कारण काय? आसक्ती. दुसरं काय? सत्यत्वाची क्या होगा, सत्यत्व निश्चय. काय दिला? लिहा 1 2 असं लिहा. कारण लिहा. कशाची कारण? कारण कशाची? भोग्य विषय तुम्हाला अत्यंत त्रास देत असतात, तरी तुम्ही भोग्य विषय सोडत नाहीत. त्या भोग्य विषयांना धरून राहतात, कारण भोग्य विषयाविषयीची आसक्ती आणि भोग्य विषय हे सत्यच आहे अशा तऱ्हेचा निश्चय. 2. बघा, आपण स्वामीजी जवळ बसतोय तर बऱ्याच गोष्टी आपल्याला कळायला लागल्या, असं वाटतं की नाही सांगा? हा, कळायला लागतं की नाही? ज्या गोष्टी आपल्याला धुसर वाटत होत्या, थोड्याशा कळल्यासारख्या, थोड्याशा न कळल्यासारख्या, पण या सगळ्याची उत्तरं तुम्हाला हळूहळू तुमच्या अंतःकरणामध्ये प्रकट व्हायला लागली की नाही? कारण शोधायला लागल्यानंतर तुम्हाला दिसलं ना, काय? विषयाची आसक्ती आणि विषयामधले सत्यत्व भावना, या 2 गोष्टीमुळेच काय करतं, विषय तुम्हाला मारत असले, ठोकत असले, पीडा देत असले, त्रास देत असले, क्लेश देत असले, तरी विषयाला कवटाळून तुम्ही राहता, विषयांना तुम्ही सोडत नाही. बरोबर आहे. चला, भोग्याविषयीची आसक्ती व त्याविषयी सत्यत्वाची समजूत 1 आणि 2 करा आणि अधोरेखा करा, ही होय भोग्य पदार्थ सत्य आहेत का? नाही, निर्णय आहे ना तुमचा निर्णय आहे ना. पण तो सत्य मानतो, याला काय म्हणायचं? हा, भ्रांती ना. काय म्हणाल? भ्रांती म्हणाल ना. त्याच्या मनामध्ये भ्रांती आहे, म्हणून त्याला काय वाटतात, जे असत पदार्थ आहे ते सत वाटतात, जे अनित्य पदार्थ आहेत ते नित्य वाटतात. बरोबर. कशामुळे? भ्रांतीमुळे. कोणाला समजलं? ज्यांची भ्रांती गेली त्यांना हे समजतं. काय समजतं? जग विनोदे विवळ तसे. जग काय करतात, या कौतुकाने, प्रपंचाच्या कौतुकाने रडताय, ओरडताय, कणताय, कुदताय. हे आपणाला तटस्थपणे बघितल्यानंतर आपणाला कळतं की नाही कळतं, खोटं आहे तुमचं. कशासाठी एवढं ओरडतात, कशासाठी करतात? खरं नाही तुमचं ना. 10 दिवस रडणारी खरी किती आणि खोटी किती, तुम्ही विचार करा. प्रत्येक वेळेला कोणी वारल्यानंतर, मेल्यानंतर तुम्ही भेटायला जाताना, सांत्वन करायला जाताना, त्याच्यामध्ये खरं किती, खोटं किती बघा तुम्ही, तुम्हाला कळेल. केली का खून, केली का? हा, प्रेमाचं कारण काय? भोग्याविषयीची आसक्ती व त्याविषयी सत्यत्वाची समजूत. 1 2 केले ना खून, अधोरेखा केली ना. आता पुढे भोग्याविषयक सत्यत्वाची समजूत. कशामुळे? अज्ञानमय, संकुचितपणाची, भ्रांतीमुळे. वाटोळ करा त्याला गोल. भ्रांतीमुळे. कशामुळे? भ्रांतीमय आहे. त्यामुळे जगत सत्यत्व बुद्धीने
सुखात प्रयत्न करूनही शेवटी काय पडणार? तुमच्या पदरात काय पडणार? दुःखच पडणार आहे ना. ज्यामुळे सत्यत्व बुद्धीने सुखात प्रयत्न करू, सुखासाठी जगत सत्यत्व बुद्धीने तुम्ही सुखासाठी प्रयत्न केले तर शेवटी तुम्हाला काय मिळणार? दुःखच मिळणार आहे ना. आंबे पाहिजे असतील तर तुम्हाला काय पेरावं लागेल? बाभळ्याचं झाड पेरून चालेल का? नाही मिळणार. बाभळ्याच्या झाडाकरून तुम्हाला काटेच मिळणार है ना. आंबे मिळू शकत नाही. आणि आंबे मिळायला पाहिजे तर आंब्याच्या पायरीचा किंवा गुठलीचा काय म्हणता तुम्ही इथे, कोईचा तुम्हाला काय घ्यावा लागेल? शोध घ्यावा लागेल. बरोबर आहे ना. आंबे खायची इच्छा असेल तर तुम्ही नित्य सुखाची तुमची अपेक्षा असेल तर तुम्हाला नित्य सुखाचं कारण कोण आहे याचा शोध घ्यावा लागेल. बरोबर आहे. आणि भ्रांतीमधून मिळणारं सुख, क्षणिक सुख, यांचा तुम्हाला काय करावं लागेल? त्याग करावा लागेल. बरोबर आहे ना. त्याचमुळे जग सत्यत्व बुद्धीने सुखात प्रयत्न करूनही शेवटी पदरी दुःखच पडते. काय? त्यामुळे जगत सत्यत्व बुद्धीने सुखार्थ प्रयत्न करूनही शेवटी पदरी दुःखच पडते. आता महत्वाचं सांगतायत. आत्मस्वरूपाच्या आनंद अद्वय स्वरूपाच्या अज्ञानामुळे जगत भान होते है ना. याचही अज्ञान असल्यामुळे ते सत्य भासते. तेच अज्ञानाचे अज्ञान होय है ना. ओवी सांगतायत ते तर सत्य बुद्धी ते अज्ञान हे जाण. प्रपंचामध्ये सत्यत्व बुद्धी करणं जे असत आहे त्याच्यामध्ये सत्यत्व बुद्धी करणं हेच अज्ञान आहे ना. आणि सतमध्ये सद्बुद्धी करणं, असतमध्ये असद्बुद्धी करणं हे ज्ञान आहे. ज्ञान काय? आणि असतमध्ये असद्बुद्धी करणं हे काय? ज्ञान आहे. आणि असतमध्ये सद्बुद्धी करणं हे अज्ञान आहे. बरोबर कळलं ना. पुढे चला. आत्मस्वरूपाच्या आनंद अद्वय स्वरूपाच्या अज्ञानामुळे अधोरेखा करा. जगत भान होते है ना. काही नाही काहीतरी तुम्हाला दिसणारच की नाही? दिसणारच ना. जर तुम्हाला परमात्मा असूनही परमात्मा दिसत नाही है ना. कारण कधी परमात्माचा तुम्ही शोध घेण्याचा प्रयत्नच केला नाही. बरोबर आहे ना. तर मग तुमच्या नशिबाला कोण येणार? प्रपंच येणार ना. काय? संसार येणार. प्रपंच येणार की नाही? का? तुम्ही सत्स्वरूपाचा शोधच घेतला नाही ना. काय नाही? कशाचा? परमात्म्याचा, नित्य स्वरूपाचा परमात्म्याचा शोधच घेतला नाही ना. मग तुम्हाला काय? तुमच्या वाट्याला कोण येणार? हा, दुःखच येणार ना. तुमच्या जवळ आश्रम असून है ना, आश्रमात स्वामी भारतानंदासारखा माणूस दयाळू असून देखील आणि जो तुम्हाला सत्संग करू शकतो असं असताना देखील तुम्ही देवाला शोधलत नाही. हा अपराध स्वामीजीचा का तुमचा? ना. बरोबर आहे ना.
मग तुमच्या अपराधाचं फळ स्वामीला का तुम्हालाच ना, है ना. मग हे देवाचा तुम्ही शोध घेतला नाही, है ना, तर तुमचं काय होणार? ते सोपं आहे. संसार रूप वाळवंटामध्ये तुम्ही भटकणार. काय होणार? तुम्हाला पारच मिळणार नाही, त्या वाळवंटाचा पारच मिळणार नाही. भवसागरामध्ये तुम्ही डुबून जाणार. का? भवसागरामधून जो निश्चितीने तुम्हाला उद्धार करू शकेल अशा त्या नावाड्याचा तुम्ही शोधच घेतला नाही. बरोबर आहे ना? कधी घ्यावाचा वाटला नाही. संसारामध्ये झालं, जन्म झाला की बाळक होतं, स्तनपान करतं, ते लेकरू खेळायला लागतं, उन्हाळपणा करायला लागतं, शाळेत जात नाही, मजा करतं सगळं, है ना. कुठेतरी त्यालाही पोरगी मिळते, बरं मग देवाने जुळवलेली असते, त्यालाही पोरगी मिळते. त्याला पोरगी मिळाली तर पहिल्या वर्षाला किती? पहिल्या वर्षाला 2चे किती? 4, 4चे किती? 6, दुसऱ्या वर्षाला किती? 8, तिसऱ्या वर्षाला 10. 10 हाताचा माणूस झाला. पराक्रम काय त्याचा? हा पराक्रम ना किती? 10 हाताचा झाला, दशभुज झाला. बरोबर आहे ना. आता या आनंदामध्ये त्याने जवळ असून सुद्धा कधी आला नाही, कधी भेटला नाही, पाया पडण्याचं सोडा, या आश्रमात सुद्धा गेला नाही, तर त्याच्या वाट्याला काय येणार? दुःखच येणार. दुःख आल्याशिवाय राहणार नाही. कारण संधी असूनही त्याचा फायदा त्याने घेतला नाही ना, मग त्याच्या वाट्याला काय येणार? दुःखच येणार ना. म्हणून आपणाला जर कळलंय हे अनित्य पदार्थ हे दुःखाचा आबा अंगरखा पांघरून आलेले आहेत माझ्या दारावर, है ना, त्यांना आडाआड करून आकललं पाहिजे की नाही, है ना, आकललं पाहिजे. आणि काय नित्य जी सुखाचा शोध करून दाखवणार आहेत त्या संतांचे पाय धरले पाहिजेत की नाही सांगा. बरोबर आहे ना. तुमचं काय, माझं काय? भगवंताची असीम कृपा तुमच्यावर आणि आमच्यावर झालेली आहे, है ना. हे कळणं महत्वाचं आहे. आणि म्हणून भगवान ऋषिकेश पर्यंत मी त्या ठिकाणी गेलो, कसं गाडीत ढकलून दिलं स्वतःला, विदाउट तिकीट गेलो, टीसीने बाहेर फेकलं, सगळं केलं तरी मी पोचायचं तिथे पोचलो, झालं सगळं. देवाने कृपा केली. धन्य आम्ही जन्मा आलो दास विठोबाचे. हे लक्षात ठेवायचं. ही धन्यता तुमच्या जर येत नसेल तर काही नाही तुमचं, खराच जीवन. हा हा मध्ये येऊ नका तुम्ही, नको मध्ये येऊ नका, गडबड होते. मध्ये कोणी यायचं नाही. या सगळ्या उदाहरणाने आपण तुम्हाला अभिप्रायाकडे घेऊन आलेलं आहे. तर मग याच्यासाठी काय करायचं? तुम्ही सगळी सुखाची शोध घेणारी माणसं आहेत ना, बरोबर आहे ना. तर बाळासाहेबाचा शोध मला घ्यायचा असेल तर बाळासाहेबाचा नंबर मला पाहिजे ना. काय पाहिजे? माझ्याजवळ असावा लागतो ना, है ना. ते कोण देईल? बाळासाहेबाचा मित्र कोणी देईल? तशाच तऱ्हेने सुखाचा शोध घ्यायचा असेल तर सुख ज्याच्याकडे आहे त्या परमेश्वराचा नंबर तुम्हाला लागेल की नाही? मग तो नंबर कोण मिळवून देईल? संत लोक. बरोबर आहे ना. हे कळलं की नाही? मग कोणाचे पाय धरावे लागतील? देव तर दिसत नाही. हा
ती साधने जीवाची बंधने संतांनी प्राप्ती नाही ऐसे वेद देती वाणी तुका म्हणे संत एका जनार्दनी संत पूर्ण करीती म्हणत. तुला पण पाठ आहे होय बघ. मला काहीच पाठ नाही. मग आमच्या पुढे गेल्या बघा हाय की नाही. हा? होय थोडक्यात काय सांगायचं. होय 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 मग अभिप्राय काय मी साध्या शब्दात सांगितलं. माझ्या थोडक्यात याने सगळी प्रमाणच देऊन टाकली. तर जशा तऱ्हेने आपण व्यवहारामध्ये बाळासाहेब मी कधी बघितलेलं नाही, पण बाळासाहेब नावाचा माणूस आहे हे आपणाला कळलं. पण नेमका त्याचा फोन नंबर कसं काय बोलता येईल त्यांच्यापर्यंत कसं पोचायचं असेल तर मला फोन नंबर देणारा माणूस पाहिजे की नाही. तशाच तऱ्हेने माझी एवढी बुद्धी झाली की जगामध्ये देव आहे. काय जगामध्ये देव आहे, पण तो नेमका देव कुठे आहे, कुठं सापडल, त्याचं स्वरूप काय, याच्यासाठी काय लागेल, देवाचा फोन नंबर लागेल की नाही. मग हा देवाचा फोन नंबर देणारे कोण, संत. म्हणूनच काय संत समागमी धरुनी आवडी करावी तातडी परमार्थीची. बरोबर आहे ना. संत समागमामध्ये जे कोणी श्रद्धावंत लोक आहेत आणि ज्यांना या जन्मामध्ये आपल्या आयुष्याचं सोनं करायचं, माती नाही, आपल्या आयुष्याची माती नाही सोनं करायचं असेल त्यांनी तातडी करावी साधू संतांचे पाय धरायला. पण खरे संत आणि दिखावटी संत याच्यामध्ये जर परीक्षा करता आली नाही तर आपलं भयंकर नुकसान होणार है ना. श्रद्धा ही कशी असली पाहिजे, विवेकी असली पाहिजे है ना. तो गुरुने शिष्याची पारख करावी की शिष्याने गुरुची पारख करावी, हा हे महत्वाचं आहे ना. समजा गुरुने शिष्याची पारख केली आणि त्याच्यामध्ये त्या परीक्षेत तो जर चुकला तर गुरुचं काय नुकसान होईल का नाही होईल, हा गुरुचं नुकसान होईल का, गुरुचं नुकसान होणार नाही आणि शिष्याचंही नुकसान होणार नाही है ना. पण शिष्याने गुरुची जर पारख करण्यात चूक केली है ना तर कोणाचं नुकसान, गुरुचंही नाही. इथेही गुरुचं नाही पण शिष्याचं नुकसान निश्चितच आहे. किंवा ही पारख पण करावी लागते. काय पारख व्हावं लागते की आपलं कुणी काय स्वतःला गुरु म्हणून घेतोय. आपुले आणि वराची बाळ रडता देखुनी नाच काळ रुईची सारखी कळवळ याची लक्षण संताची राई दिले वस्त्रभूषण रंगे आणले भाजी पाण दुहीचा संतोष समान याची लक्षण संताची. संत लक्षण सुद्धा सांगून दिलेले आहे. तुला एवढा वेळ कुठे मिळतो आणि कधी मिळतो. मी अगोदरच ऐकलेले. चला आता आपण शेवट करूया ह्याचा. निर्णय काय झाला. आत्मस्वरूपाच्या आनंद अद्वय स्वरूपाच्या अज्ञानामुळे जगत भान होते. अधोरेखा केली. याचही अज्ञान असल्यामुळे ते सत्य वाचते है ना. याचही मधलं जगत भानाचे अज्ञान असल्यामुळे ते सत्य वाचते. तेच अज्ञानाचे अज्ञान होय. काय अज्ञान आहे हे समजलं पाहिजे की नाही. म्हणजे अज्ञानाचं काय झालं पाहिजे, ज्ञान झालं पाहिजे की नाही. तुम्ही कबुली दिली पाहिजे की नाही. काय कबुली दिली पाहिजे की मला भाऊ काय कळत नाही, मला अज्ञान आहे, मला नाही समजत. ही कबुली दिली पाहिजे की नाही तुम्ही.
तर मग तुम्हाला काय होईल, ज्ञान होण्याची संभावना आहे. काय ज्ञान होण्याची संभावना आहे. पण तुमच्यामध्ये अज्ञान आहे हे तुम्ही कबूलच करायला तयार नसाल तर तर मग तुमचा उद्धार कोणी करू शकत नाही. काय करू शकत नाही. महत्वाच्या गोष्टीचं आपण चिंतन करतोय बरं का बाळासाहेब. महत्वाच्या गोष्टीचं. अज्ञानाचं ज्ञान आणि अज्ञानाचं अज्ञान आहे ना. माझ्यात अज्ञान आहे ना, मी काही जाणत नाही है ना, तर असा माणूस ज्ञानी माणसासमोर झुकेल, पाया पडेल, सेवा करेल. बरोबर आहे ना. आणि ज्याला वाटत असेल की माझ्यात अज्ञान नाही, मी MA PhD MSc PhD आहे असं जो मानेल तो अहंकार आहे म्हणून माझाही सत्कार तुम्ही केला पाहिजे. मी PhD आहे, प्रोफेसर आहे, वेदांतामधला प्रोफेसर आहे, तत्वज्ञानाचा प्रोफेसर आहे, माझाही तुम्ही सत्कार करा. तर मग त्याच्यामध्ये काय, अज्ञानाचे ज्ञान नाही, अज्ञानाचा अज्ञान आहे. काय आहे ना. आणि तो साधा भोळा माणूस काय म्हणतोय की मला काही कळत नाही आहे ना, मी अज्ञानी जीव आहे, लेकर बाळावाला आहे, मला तुम्ही जवळ करा आणि मला काहीतरी सांगत बसा. मला जाणण्याची इच्छा आहे आणि मला तुम्ही सांगा, मग मी प्रयत्न करतो जसं जमेल तसं. तर अज्ञानाचं ज्ञान होणं ही तुम्ही ज्ञानप्राप्तीची पहिली पायरी आहे ना. आणि अज्ञानाचं अज्ञान होणं म्हणजे या धर्मजालामध्ये फसण्याची खालची पायरी आहे. तिकडे हे समजलं. अज्ञानाचं अज्ञान हे महत्वाचं आहे, घेऊन घ्या. आत्मस्वरूपाच्या आनंद अद्वय स्वरूपाच्या अज्ञानामुळे जगत भान होते, याचंही अज्ञान असल्यामुळे ते सत्य वागते. माझ्यामध्ये अज्ञान हे पदार्थ जो भासतोय हा अज्ञानामुळे भासताय, हे जर तुम्हाला कळत नसेल तर काय झालं, अज्ञानाचा अज्ञान आहे ना. काय हा पदार्थ काय भोग्य पदार्थ आहे ना, आणि सत्य असल्यासारखा भासतोय, हे जर तुम्हाला कळत नसेल, ठीक आहे ना, तो सत्य भासतो कशामुळे, अज्ञानामुळे आहे ना. पण तेच तुम्हाला कळत नसेल तर अज्ञानाचे अज्ञान तुमच्यामध्ये कोंडून भरलेला आहे ना. तुम्हाला काय रस्ता नाही मग. बरोबर आहे. ते सत्य भासते, तेच अज्ञानाचे अज्ञान होय. तेच सत्य बुद्धी ते अज्ञान हेही जाण. म्हणजे अज्ञानामध्ये सत्य बुद्धी, कशामध्ये, अज्ञानामध्ये सत्यबुद्धी, भ्रमामध्ये सत्यबुद्धी, हेच काय अज्ञान आहे. जे असत आहे त्याच्यामध्ये सत्यबुद्धी, हे काय आहे, अज्ञान आहे. हेही जाण. या श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या उक्तीप्रमाणे जोवर जगत सत्यत्व भोग्य सत्वत्व भ्रांती आहे, तोवर दुखऱ्या निरस बेरंग अज्ञानमय जीवनाव्यतिरिक्त सुख दुःख युक्त अशा जीवनाहून अतीत असणाऱ्या विवेकसिद्ध व्यापक आध्यात्मिक जीवनाचा लाभ होणार नाही. अधोरेखा करा. आपण अजून समजावून घेऊया है ना. तेच सत्यबुद्धी ते अज्ञान हेची जाण. याचा अर्थ काय, असत्यामध्ये सत्यत्व बुद्धी हे अज्ञान आहे. काय असत्यामध्ये सत्यत्व बुद्धी हे काय आहे, हेच अज्ञान आहे. हे ज्ञानेश्वर महाराज सांगतात. पण हे कळायला पाहिजे. ज्ञानेश्वर महाराजांच्या उक्तीप्रमाणे जोवर काय होणार आहे, जगत सत्य आहे आणि भोग्य पण सत्य आहे, ही भ्रांती आहे, हे कळत नाही. मी जे जगत सत्य म्हणतोय की सगळे लोक जगत सत्य म्हणतायत
आणि हे भोग्य पदार्थ सत्य आहेत असं जे म्हणतायत ती त्यांची भ्रांती आहे, हे आपणाला जोपर्यंत कळत नाही. काय ही काय आहे? जगत सत्यत्व हे काय? भ्रांती आहे. भोग्य सत्यत्व ही काय? भ्रांती आहे. ही भ्रांती आहे हे जोपर्यंत आपणाला कळत नाही तोपर्यंत काय होणार? दुःखाचा अपहार होणार नाही, है ना. या सगळ्या गोष्टी असत आहे. असतला काय म्हटलं पाहिजे? असतला काय म्हटलं पाहिजे? बोला. हा नाही नाही नाही, अनित्य किंवा असत याला काय म्हटलं पाहिजे? अरे असत्याला असत्यच म्हटलं पाहिजे. काय म्हटलं पाहिजे? हा. अनित्याला काय म्हटलं पाहिजे? अनित्यच म्हटलं पाहिजे, है ना. तर कशाची आशा आहे? अनित्याला अनित्यच म्हटलं पाहिजे, असत्याला असत्यच म्हटलं पाहिजे. आणि परत आणखी जोडतो, सतला सतच म्हटलं पाहिजे आणि नित्याला नित्यच म्हटलं पाहिजे. तर आशा आहे सुटका होण्याची. कशाची? सुटका होण्याची आशा आहे ना. आणि जर तुम्हाला भ्रांती झाली, तुम्ही असतलाच सत म्हणायला लागले, अनित्यालाच नित्य म्हणायला लागले, तर सुखाची आशा करू नये माणसाने. काय करू नये? सुखाची आशा करू नये. सुख तुम्हाला कधी मिळूच शकत नाही. तुमचं जीवन केव्हा धन्य होईल? तुमचं जीवन केव्हा धन्य होईल? ज्या वेळेला फलकट दो संसार येथे सार एक भगवंत असं तुमच्या आतून उकळ्या येतील, है ना. आतून निश्चय होत राहील. त्यावेळेला समजायचं ज्ञानदेवाने म्हटल्याप्रमाणे. काय म्हटलं? ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो. हा ढेकर येईल तुमच्याकडून. काय येईल? हा ढेकर येईल. तुम कधी निश्चय झाल्यानंतर सार तो म्हणजे काय? म्हणजे काय म्हणतात? संसार असत आहे, तो असतच आहे. आणि भगवंत नित्य आहे आणि सत्य आहे, तोच सत्य आणि नित्य आहे. विपरीत बुद्धी केली तुम्ही, है ना. काय म्हणतात? लेखा विषयाचा विषविषाचा परिपाडू सगळं विपरीत व्हायला लागलं की नाही? विपरीत व्हायला लागलं की नाही? हे विपरीत होणार. आणि जे विपरीत व्हायला लागल्यानंतर तुमच्याकडे दुःखाचा कडेलोट झाल्याशिवाय राहणार नाही. आणि ज्या वेळेला तुम्ही सत्याला सत्यच म्हणाल, असत्याला असत्यच म्हणाल, असत्याला सत्य नाही म्हणणार, अनित्याला नित्य नाही म्हणणार, नित्याला अनित्य नाही म्हणणार, नित्याला नित्यच म्हणणार, त्यावेळेला काय होऊन जाईल? तुमचं जीवन धन्य होईल. काय? तुमचं शरीर जरी मातीला मिळालं ना, शरीराचं काय झालं? माती करतात ना, मातीच करतात म्हणतात ना. माती करत म्हणजे पंचभूताच्या ताब्यात देऊन टाकलं. बरोबर आहे ना? असाच अर्थ आहे ना. तर जरी पंचभूताच्या ताब्यात तुमचं शरीर दिलं गेलं तरी तुमच्या जीवनाचं मात्र काय झालेलं? सोनं लागलेलं. काय झालेलं असतं? सोनं झालेलं असतं. कारण तुम्ही जे जगामध्ये जाणण्यासारखं आहे, नेय आहे, त्या नेयाला तुम्ही जाणलं. तुमच्यामध्ये धाडस आलं असत्याला असत्यच म्हणण्याची, अनित्याला अनित्य म्हणण्याचं धाडस आलं आणि नित्याला नित्य म्हणण्याचं धाडस आलं. मग तुमच्या जीवनाचं काय होऊन जातं? तुमचं जीवन धन्य झाल्याचं तुम्हाला धन्योहम धन्योहम धन्य गुरु धन्य शास्त्र असंच पंचदशीप्रमाणे तुम्ही म्हणायला लागणार. चला, जोवर जगत सत्यत्व भोग्य सत्यत्व भ्रांती आहे, तोवर काय दिसलंय?
दुखऱ्या, शिव्या घालतायत है ना, दुखऱ्या, निरस, बेरंग, अज्ञानमय, जीवनाव्यतिरिक्त सुखदुःखयुक्त अशा जीवनाहून अतीत असणाऱ्या विवेक सिद्ध व्यापक आध्यात्मिक जीवनाचा लाभ होणार नाही. कुठल्या जीवनात झालं? तुमचं जीवन कसं झालं पाहिजे? विवेकाने सिद्ध झालं पाहिजे. तुमचं जीवन कसं झालं पाहिजे? व्यापक झालं पाहिजे. तुमचं जीवन कसं झालं पाहिजे? आध्यात्मिक झालं पाहिजे. आत्म्याविषयीची जाण आणि सतत आसक्ती आणि प्रेम तुम्हाला असलं पाहिजे. यालाच काय म्हटलंय? विवेक सिद्ध व्यापक आध्यात्मिक जीवनाचा लाभ होणार नाही. कशा? हे जीवन कसं आहे? दुखऱ्या, निरस, बेरंग, अज्ञानमय जीवनाचे जीवन सुखदुःखयुक्त अशा हे जीवन असत. कसं असतं? निरस, दुखर, निरस, बेरंग, अज्ञानमय, सुखदुःखयुक्त असं हे जीवन असतं आहे ना. या जीवनापेक्षा वेगळं जीवन कुठलं? विवेक सिद्ध व्यापक आध्यात्मिक जीवन. याला म्हणतात कायाकल्प. काय म्हणतात? कायाकल्प म्हणजे म्हाताऱ्याचा तरुण होण आहे ना, है ना. जो मरणासन्न आहे त्याला काय म्हणणं? मी अमर हा खरे की खोटे पार, है ना, असं म्हणणं ना. मी मर्त्य नाही, मी कोण आहे? अमर आत्मा आहे. याला कायाकल्प म्हणणार की नाही म्हणणार? सांगा काय म्हणणार? काय 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 तुमच्याकडे असे ढेकर यायला लागले? मी मर्त्य नाही, मी मर्त्य नाही. शरीर मर्त्य असेल, मी मर्त्य नाही. मी अमर आत्मा आहे, सच्चिदानंद घन परमात्मा स्वरूप मी आहे, है ना. त्याच्यामुळे माझं मरण होत नाही. मला कॅन्सर गाठवू शकत नाही, मला मरण मारू शकत नाही. मीच मरणाला दांडकं घेऊन मारू शकतो, पळून लावू शकतो. मला मरण मारू शकणार नाही. हे तुम्हाला आपोआपच या सुखाचा, आपल्या सुखाचा शोध होतो आणि आपल्या सुखाच्या शोधाची समाप्ती होते इथे. आणि केवळ जीवनामध्ये काय तरल अशी धन्यता राहते, धन्यता राहते. काय मला गुरु मिळाले, काय मिळालं? शास्त्र मिळालं. काय मला ब्रह्म मिळालं, काय मिळालं? परमात्मा मिळाला. देवाने माझ्यावर किती कृपा केली, देवाने माझ्यावर किती उपकार केले, देवाने मला अंगीकार केलाय, हे सगळं तुम्हाला प्रत्यक्ष अनुभवायला मिळतं. आपल्या मनामध्ये असे विचार यायला लागतात, किती माझं जीवन धन्य झालं आहे ना, विठ्ठलाचे दास झालं म्हणून हे सगळं अनुभवायला मिळालं. असं होतं. आता बस झालं. शरीर कुरकुर 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 करतच राहणार की नाही? चला 5:30 वाजत आले, बरोबर आहे ना. सगळ्यांनी जेवण करून जावा. साठे साहेब पण आलेले आहेत. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् ओम शांति शांति शांति. शंकरं शंकराचार्यं केशवं महाचार्यं सूत्रभाष्यं वन्दे भगवतो पुनः पुनः. ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदभावेन व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्ते नमः. ओम शांति शांति शांति.